तर रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी ही राजकीय आहे। खरात प्रकरणामध्ये गुंतलेल्या लोकांवर कारवाई होणारच। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी हे विधान केलं। तर खरात प्रकरणात नवनवी माहिती समोर येते, चौकशी झाल्यानंतर अंतिम सत्य बाहेर येईल असं देखील पंकज भोयर यांनी म्हटलेलं आहे। नवीन माहिती त्या अनुषंगाने पुढे येते, याची सखोल चौकशी करून त्या संदर्भाने अंतिम कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल। या सगळ्या प्रकरणात सर्वपक्षीय राजकारण्यांची नावं समोर येतात, मात्र चाकणकरच्या राजीनाम्याची मागणी या सगळ्या प्रकरणात होतात। एकंदरीतच त्यांच्या राजीनाम्याची मागणी म्हणजे तो राजकीय विषय ठरतो, परंतु ह्या प्रकरणामध्ये जे कोणी गुंतलेले असतील तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई होईल। आता जस्ट चौकशीला त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे, अजून जी काही माहिती मिळेल त्या अनुषंगाने पुढील कारवाई त्या ठिकाणी होईल। याच्यामध्ये बरीचशी मंडळी असल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे। जोपर्यंत सखोल चौकशी त्या ठिकाणी होणार नाही, पूर्ण घटनाक्रम आपल्याला त्या ठिकाणी माहिती पडणार नाही, त्यामुळे सखोल चौकशी झाल्यानंतर अंतिम सत्य त्या ठिकाणी बाहेर येईल।